अमरावती के संत गाड़गे बाबा विद्यापीठ में दिनांक 23 जुलाई को राज्य स्तरीय मराठी साहित्य सम्मेलन का आयोजन हुआ। प्रस्तुत है वहीं का दृश्यांकन। समाचार संकलन अशोक भाई जोशी। तूही निरक्षर मीही अडाणी, आपल्या निरक्षरांच्या चरणावर सुशिक्षितांनी चरावं आणि विद्याविहीन माणसांनी दुर्दैवाने मरावं हे चित्र आपल्याला बदललं पाहिजे। हे चित्र बदलण्यासाठी आपण काम करणार आहोत। आपण कवी असा, साहित्यिक असा, प्राध्यापक असा, प्राचार्य असा, कुलगुरू असा किंवा समाजसेवक असा, मंत्रमुक्त झाल्यासारखेच करतात। संयोजक हा नेहमी मुलीच्या लग्नाच्या भूमिकेत असतो। पण सांगितलं पाहिजे की आता मंगलाष्टक लवकर आठवा, तुम्ही आमचं करा, जेव्हा गावाला सांगा। गाडगेबाबा साहित्यिक कसे? आपल्याला साहित्याची एक व्याख्या माहिती आहे की त्याची पुस्तकं प्रकाशित झाले पाहिजे, लिखित साहित्य असलं पाहिजे। माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर व्याख्यान केलं। साच बोलाचे नव्हे शास्त्र, संसारू घेणे ते शस्त्र, आत्मावतरी ते मंत्र अक्षर घे। केवळ नित्यतेसाठी नाही, केवळ काही 2-4 पुरस्कार मिळवण्यासाठी नाही, पण या संसारामध्ये, या जगामध्ये आलेल्या माणसाला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी जी ताकद त्या अक्षरांमध्ये असते त्याला साहित्य म्हणतात। आता तुम्ही म्हणाले थोडंसं 700-800 वर्षापूर्वी झालं, आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे गेला। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले होते, क्या बात, वह शब्द की खैरात सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूं शब्द से होता अशुभ।